देणार आहोत। अगदी जबरदस्त ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते। माननीय आमदार चषक आणि सरपंच चषक 2025 चा दैवित्यमान सोहळा आणि या स्पर्धेचा घटक होण्याचा अगदी संधी आम्हाला आयोजकांच्या माध्यमातून लाभली आहे, त्यामुळे त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत। अगदी दर्जेदार स्पर्धा प्रत्येक वर्षी पाहायला मिळते आणि ती स्पर्धा अगदी 4 दिवसांमध्ये खेळवली गेली। या 4 दिवसांमध्ये तब्बल 40 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले। अगदी गगनचुंबी अशा ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात। ही या स्पर्धेची वैशिष्ट्य राहिली आहे। मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक, उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजासाठी सायकल ही या स्पर्धेची वैशिष्ट्य राहिली आहेत। सामन्याला सुरुवात होते 3 ओव्हरची मॅच, एका षटकाचं मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि त्या पॉवर प्लेचं षटक आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज दाखल झालाय सूरज। कारण की नक्कीच आज रात्रीमध्ये जे परिश्रम दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाले, पाहूया प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्याचं फळ कोणत्या संघाला मिळतंय। सामन्याला सुरुवात पंचांचा ग्रँड सिग्नल आमच्या बाजूने येताना पाहायला मिळतोय। संदीप पाटील मेन पंचाच्या भूमिकेमध्ये, स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आपण राजेंद्र घरत यांना देखील पाहू शकतोय। शेवटची मॅच, पहिला चेंडू जोरदार मारायचा होता, चेंडू नीटच्या बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये। यष्टीरक्षकाने चेंडू गॅदर्ड केला, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली। कारण की नक्कीच आपण पाहिलं तर माणकेश्वर केगाव संघ ज्यांना मुल्लेखंड मध्ये देखील एक दर्जेदार कामगिरी आणि सुपर 5 मध्ये देखील प्रवेश केलेला आपण पाहिला। यावेळेला फॉलिंग स्वीप करायचा होता चेंडू आणि बॅटचं समीकरण जुळलं नाहीये। आणखी एक तेज तरात आणि डॉट बॉल पाहायला मिळाला। सुंदर गोलंदाजी, कारण की महत्वाची मॅच आहे। प्रत्येक चेंडू आणि निर्धाव चेंडूला महत्व प्राप्त झाला। सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो। ॲक्युरेसी गोलंदाजी पाहायला मिळते। अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण, हे या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळाला। यावेळेला फुलटॉस, चुकीचा चेंडू, चेंडू फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर। अतिशय ठोकला एक दर्जेदार षटकार, कारण की मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये। 2 चेंडू सुरेख अगदी लाईन आणि लेंथने टाकले, परंतु यावेळेला काहीसा लोअर फुलटॉस चेंडू करून बसला आणि फॉलिंग स्वीपचा एक जबरदस्त तडाखा पाहायला मिळाला। अतिशय बॅट मधून अकाउंट या ठिकाणी ओपन केलाय, श्रीगणेश केलाय स्वतःचा देखील आणि संघाचा देखील। कारण की मॅच 3 ओव्हरची आहे, एका ओव्हरचं मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि त्याचा फायदा उठवत असताना आपण आतिशला देखील या मैदानामध्ये पाहतोय। यावेळेचा चेंडू सोडून दिलाय, परंतु पंचांनी हा चेंडू स्वैर असल्याची नोंद आमच्यापर्यंत पोहोचवली आहे। आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा करत असताना अगदी वाईडच्या रिटर्न क्रीजच्या बाहेर चेंडू करून बसलाय, त्यामुळे दंडित केले गोलंदाजाला। यावेळेला फटका, ओ हो हो, कमाल झेल, अगदी कार्बन कमाल झेल पाहायला मिळाला। शेवटच्या क्षणी अगदी हवेमध्ये झेपावत अगदी पडला, धडपडला, परंतु झेल नाही सोडला, त्यामुळे आतिश ठाकूर झाला झेलबाद। एका दर्जेदार झेलानं त्याचा खेळ या ठिकाणी खल्लास केला। नक्कीच आपण पाहिलं, जर पिरकोन संघ जर अगदी अंतिम 5 मध्ये पोहोचला तर या क्षेत्ररक्षकाचा देखील विचार अगदी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून केला जाऊ शकतोय। दरम्यान युनिट नंबर 3 वरती दाखल झाला पियुष मैदानामध्ये दाखल झाला, म्हणजे नक्कीच यावेळेला 2 बंधूंची जोडगोळी आपण मैदानामध्ये पाहतोय। महत्वाचा झेल आणि एकदम जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळाला। आजच्या दिवसातील, आजच्या रात्रीतील एक प्रेक्षणीय झेल कन्वर्ट केला होता क्षेत्ररक्षक नितीन घरत। अगदी कव्हरला क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहिलं। यावेळेला हलक्या हाताना मॅडॉनला अगदी दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं। हाही चेंडू मात्र डॉट आलेला आपल्याला पाहायला मिळतोय।
धावसंख्या मात्र अक्षरशः थांबवली गेली आहे या गोलंदाजाच्या माध्यमातून. 7 धावा धावपलकावर, ज्यामध्ये अतिशय एक षटकार देखील आपण पाहिला. यावेळेला फॉलिंग स्वीप करायचा होता, थोडासा धडपडला, परंतु चेंडू मात्र अगदी वाराच्या वेगाने फाईन लेग सीमारेखा गाठताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. दॅट्स अ 4 रन, 4 धावा. धावसंख्येमध्ये मुसंडी मारली जाते, धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 1/11 धावा. षटक संपतंय या ठिकाणी पहिलं, आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 11 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. पॉवर प्ले संपल्याची घोषणा पंचांकडून केली जाते. क्षेत्ररक्षण पूर्णपणे मैदानाच्या भोवताली पांगवलं जाईल. गोलंदाजामध्ये आपण पहिला बदल पाहतोय. गोलंदाजीसाठी प्रसाद गावंड गोलंदाजी करणारा, कारण की गोलंदाजी वगळता फलंदाजी देखील अगदी चांगल्या पद्धतीने प्रसादची आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि त्याचमुळे पिरकुन संघ ही मॅच खेळताना देखील आपण या मैदानामध्ये पाहतोय. स्ट्राईकला फलंदाज आपण प्रतीक ठाकूर, अगदी मिस्टर हेलिकॉप्टर ही उपाधी ज्याला बहाल करण्यात आली आहे. यावेळेला छोटस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न अगदी गुदगुल्या करत चेंडू मात्र निघून चालला. अगदी लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक डीप मध्ये चेंडू जिथपर्यंत अडवेल ना, एकेरी धाव या ठिकाणी प्रतीकने पूर्ण केली आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होतीये. महत्वाची मॅच आहे. धावसंख्या जास्तीत जास्त जमवावी लागणार आहे, कारण की आपण पाहिलं तर नक्कीच पिरकोण संघ एक तगडा संघ आहे. यावेळेला पुन्हा एकदा अलंग द कार्पेट, चेंडू मिड विकेट रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला. आणखी एकेरी धाव पाहायला मिळते की जशा प्रकारे पिरकुन संघाची दाकड फलंदाजी आपण पाहिली तशी अगदी तेज तरार गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि याच गुणांमुळे या संघाला अगदी रातो की कातिल म्हणून देखील संबोधलं जातं. नाईट रायडर म्हणून देखील या संघाचं कौतुक केलं जातं. फटका खेळायचा होता, परंतु यावेळेला ऑप्शनच्या खूपसा बाहेर जाणारा चेंडू पंचांनी स्वैर ठरवला. आणखी एक धाव नक्कीच जोडली जाईल. सामना थोडासा नक्कीच स्पीडअप पाहायला मिळतोय, कारण की नक्कीच पुढची मॅच खेळण्यासाठी केगाव संघाला देखील मुलेखंड गावामध्ये जायचं आहे. त्यामुळे सामना थोडासा स्पीड आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा छोटस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, चेंडू नीटसा बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये. अगदी सिंगल डबल्स, म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे अगदी खेळ पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्येचा विचार केला 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. धावांचा वेग वाढवावा लागणार आहे. यावेळेला फटका चांगला आहे, चेंडू मात्र साइड स्किनच्या अगदी जवळून निघून जातोय. पंचांचा इशारा. 6 धावा. दॅट्स अ क्लिअर माइटेड षटकार पाहायला मिळतोय. गोलंदाजच्या डोक्यावर तो धाडला जाणार एक दर्जेदार षटकार पाहायला मिळाला. धावसंख्येमध्ये अगदी प्रचंड वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 1/21 धावा. धावसंख्येला आता आकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पियुषच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि या दुसऱ्या षटकातील आणखी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 ओव्हरची मॅच. यावेळेला फटका चांगला आहे, मिड विकेट सीमारेखेच्या बाहेर. आणखी एक लॉंग अँड स्ट्रॉंग धमाकेदार स्ट्रोक षटकार. या षटकामध्ये पुन्हा एकदा प्रचंड वाढ धावसंख्येमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 27 धावा. धावसंख्येचा आकार आता वाढू लागलाय. या षटकामध्ये अक्षरशः हल्ला बोल केलाय. पियुष ठाकूर नावाचं वादळ, छोटस वादळ का होईना, घोंगू लागलाय. यावेळेला फटका फ्लॅट आहे आणि साइड स्किन वरती हा चेंडू आपटला. अगदी बॅक टू बॅक तिसरा षटकार आपण पियुषच्या बॅट मध्ये पाहिला.
धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा प्रचंड वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 33 धावा. बाबा आमटे एका ठिकाणी म्हणाले होते, थांबला ना सूर्य कधी थांबली ना धारा, या बेधुंद वादळाना कुठला किनारा. आणि या वादळ मैदानामध्ये घुंगू लागले. नाव आहे पियुष ठाकूर. 2 षटकाचा खेळ संपला. 23 धावांवरती नॉट आउट खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय पियुष ठाकूर. शेवटचं आणि अंतिम षटक, या षटकामध्ये तब्बल 23 धावा देखील बहाल केल्या गोलंदाजांना. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज झाला रुपेश म्हात्रे. आता मात्र रुपेशला या फलंदाजांना रोखावं लागणार आहे, कारण की आता मात्र 2 षटकाच्या अखेरीस तब्बल 33 धावांचा पल्ला माणकेश्वर केगाव संघानं गाठला. आणि या षटकामध्ये आणखी 10-15 आल्या तर मात्र एक मोठं आव्हान या ठिकाणी उभं राहू शकतोय. अलंग द कार्पेट, कव्हरच्या दिशेला चेंडू मारलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चूक करतोय पा आणि चुकीचा भूदंड. त्यामुळे मानकेश्वर केगाव संघाला आणखी एक चौकार बहाल केला जातोय. धावसंख्या मात्र 4 ने पुढे सरकते. तब्बल 1 बाद 37 धावा. धावसंख्येला खेळ आलेख मात्र आता मात्र वधारू लागलाय. धावसंख्या मात्र अगदी मुसंडी मारू लागली आहे. दरम्यान शरीरावरती आदळणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच हा डॉट बॉल काहीसा सुकावून देणार आहे. शेवटचे अंतिम 4 चेंडू आणि या 4 चेंडूवरती यावेळेला छोटस हेलिकॉप्टर आणि चेंडू मात्र सीमारेखेच्या बाहेर. पंचांचा इशारा. आणखी एक चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 4 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 41 धावा. आता मात्र धावसंख्येचा आलेख वाढू लागला. 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचे अंतिम आणखी 3 चेंडू पाहायला मिळतील आणि या 3 चेंडूवरती पाहूया किती धावा येतील. एखाद दुसरा मोठा फटका आला तर जवळपास 50च्या आसपास नक्कीच हा संघ पोहोचणार आणि 50 पार केली तर मात्र एक मोठं आव्हान या ठिकाणी उभं राहील. बॅकफुटला जाऊन अगदी जबरदस्त चेंडूला फेकून दिलंय फाईन लेग सीमारेखेच्या बाहेर. आणखी एक दर्जेदार चौकार. धावसंख्या मात्र 4 ने पुढे सरकतीये. 45 धावा धावफलकावरती. आणखी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जवळपास धावसंख्येचा आलेख मात्र आता वाढू लागला. प्रतीक आणि पियुष नावाची वादळ या मैदानामध्ये घोंघवत आहेत. दरम्यान जोरदार प्रहार स्क्वेअर लेगच्या दिशेला टोलावला चेंडू आणि आणखी एकेरी धाव जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती तब्बल 46 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू आणि अंतिम चेंडूवरती टार्गेट सेट केलं जाईल. किती धावांचा टसा या चेंडूवरती उमटवला जाईल. 1 2 3 4 5 की 6 की 0. कारण की 0 फिरकून संघाला सुखावून जाईल. यावेळेला काहीसा स्लोअर वन फ्लाइट दिला होता. गरंगळत चेंडू चाललाय. एकेरीचं कन्व्हर्टेशन 2 मध्ये आणि या 2 धावांना ही इनिंग या इथं संपुष्टात आली आहे. अगदी 3 षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावा या स्कोर कार्ड वरती आणि जिंकण्यासाठी 49 धावांचं आव्हान या ठिकाणी उभं राहिलंय. आव्हान थोडस मोठं आहे. चला टीम मीटिंग बंद करा, क्षेत्ररक्षण लावून घ्या. आव्हान थोडस मोठं आहे आणि त्याचा पाठलाग करायचा आहे, कारण की करावाच लागेल. अन्यथा नक्कीच आपल्या घरी खाली हात जावं लागणार आहे. पिरकुन संघ गतवर्षी आपण पाहिला तर येथील एका पक्षाचा मानकरी ठरला होता. चांगला खेळ ज्याच्या माध्यमातून आजच्या रात्रीमध्ये देखील दाखवला गेला. चेंडू मैदानामध्ये पोहोचवायचे पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. चेंडू
दरम्यान अगदी आव्हान 49 धावांचं आहे आणि 49 धावांचा पाठलाग करत असताना या धावा पिरकुन संघ पटकवणार की त्यांना रोखण्यामध्ये माणकेश्वर केगाव संघ यशस्वी होणार हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा जोहेब यांचा दर्जेदार आवाज आयोजकांच्या मागणीनुसार पुन्हा एकदा दुसऱ्या इनिंग साठी येत आहेत आणि मी मायक्रोफोन त्यांच्याकडे सोपून रजा घेत आहे. शुक्रिया हितेजी मात्रे. इथून मात्र ते प्रस्थान करतात कारण उद्याचा त्यांचा शेड्यूल वेगळा असेल, परंतु चांगल्या पद्धतीने अगदी सर्वांची मन जिंकली ते दसकारगावचे सुपुत्र हितेजी मात्रे यांचं मनापासून आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतोय. विजयासाठी धावा पाहिजे त्या 49 धावांची गरज आहे. पिरकुन 11 पिरकुन टीम को जीतने के लिए इस बार देखा जाए ये 49 का पीछा करना है. तो फिलहाल इस मैदान के ऊपर किस तरह से बल्लेबाजी होगी, जो टीम जीतेगी वो टीम सुपर 5 क्वालिफाई होने वाली है. एक तो उसे बख्शिश मिलेगी, जो हारेगी वो माजी आमदार ट्रॉफी और सरपंच ट्रॉफी को राम राम करके घर जाएगी. चला पंचांना विनंती टाइमपास करू नका, ही वेळ साफसफाईची नाहीये. आणि गुलाबी थंडी आमचे सन्माननीय आयोजक अगदी 17 म्हणजे अगोदरच्या पासून 17 पासून अगोदर हा दबदबा, हीच सर्व संघटना, हे सर्व चेहरे दरवर्षी आपल्याला बघायला मिळतात. त्याचं कारण एकच आहे की त्यांची एकजुटी अर्थात निलेदादा गोवर्धन घरत, निलेदादा दत्ताराम पाटील घरत, त्याचबरोबर मंगेश दादा, सूर्यदादा पाटील, त्यांचे सर्व 12 के बाद ग्रुप, या सर्वांची एकजुटी आहे. म्हणून दरवर्षी हा आयोजन अगदी 72 स्वरूपात तयार होतो. पुढल्या वर्षी वेगळं आयोजन असेल. इस बार गेंद तैयार है. ओ शानदार तरीके से हक्का पक्का धूम धड़कर पहले बॉल पे मार दिया छक्का. खटक याला म्हणतात सुरुवात टीट फॉर टॅट. जसा तसा उत्तर तुम्ही माराल आम्ही मारो. हॅप टक्कर के बॉल समाचार छक्के के. नेक्स्ट बॉल पीयूष, खासा संपर्क हुआ नहीं लेकिन मिड विकेट के एरिया में गेंद, एक सिंगल मिलेगा. बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर जो खेल रहे थे तेजेश, जिन्होंने छक्के के साथ खाता ओपन किया, सिंगल के साथ पिरकुन टीम का स्कोर 7. मैन सीरीज के लिए बाइक है सम्माननीय शाखा प्रमुख शैलेश भोईर साहब और महेश म्हात्रे साहब, शाखा पक्ष चिटनीस नवीन सेवा के. और घूम के खेलने का प्रयास किया था लेकिन तैयार नहीं रन लेने के लिए. इस बार राजेश, टीम का स्कोर 7 के घर में. 42 यानी कि 42 रनों की जरूरत है आने वाले 15 बॉल में. 15 चेंडू 42 धावा. चौथी बॉल, यस किनारा और कैच इट आउट. 5 स्लिप के ऊपर लिया कैच. बल्लेबाज अंडा लेके वापस जा रहे जिनका नाम है आदेश.
ऐशांत श्री माते की कृपा नवीन सेवा गांव के ऊपर और पूरी तरह से दूधिया रोशनी में काम चल रहा है। लोग इस मैच का गवाह है और क्रिकेट के दर्दी क्रिकेट प्रेमी मौजूद है। सुरुवातीला असते ती गर्दी आणि उरतात ते फक्त दर्दी। हा बरोबर ना। बघा आमचे सपना मामा क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आणि पिरकुन गावाचा अभिमान आहे। माझ्या गावाची टीम आहे। मामा सुद्धा आमचे कमी नव्हते जवानीमध्ये। परफेक्ट काम करेक्ट कार्यक्रम मामीला मारला डोला काम परफेक्ट। जवानी का जोश अलग होता है। नेक्स्ट डिलीवरी ओ देख के मारो। बल्ला हवा में चलाने से कुछ फायदा नहीं है। बॉल अच्छी तरह से गुडलैंड स्पॉट के ऊपर डाली थी और बड़ा शॉट खेलने के चक्कर में गेंद ने बल्ले को इस बात का चकमा देकर बल्लेबाज के विचारों को चकमा देकर सीधी गेंद विकेट कीपर के दस्तानों में। केतन दलवी का इशारा अपने वाइफ को। ये शॉट है और लॉन्ग ऑफ सीमारेखा के बाहर। नंबर 4 पिरकुन टीम का स्कोर आगे बढ़ता है 11। आणि स्कोररला माझी विनंती आहे संदीप पाटण का तू चतुर हो नको तुला ते पागल बनवतील। अजून तुला घेतलंय काय? नाही ना घेतलंय कुठं काय? बघा संदीप पाडे तुमच्या शिष्याला काही समजत नाही आपली भाषा। जरा गोळ्या का 500च्या 12 चेंडू आणि विजयासाठी धाव पाहिजे 38। तो म्हणते संदीप पाटील कोण घेईल बोलतो मला आत। तिकडे दीपक सरांना कळला गोष्ट तुला नाही कळली। और इस बार घुमाने गए थे संपर्क हुआ नहीं। बल्लेबाज यहाँ जयेश जो व्यक्तिगत 7 पे खेल रहे हैं। नए गेंदबाज आ चुके संदेश। व्हाइट साठी रिवो बैट्समैन ने चैलेंज किया अंपायर को। इट्स अ फेयर डिलीवरी। रिवो वाइट का खत्म। दोबारा वाइट के लिए रहेंगे नहीं आप ध्यान में रखिए पिरकुन वाले। 11 स्कोर। संदेश क्लीन बॉल लकड़ा तितर बितर। लकड़े के ऊपर गेंद ने लिया चुम्मा और बल्लेबाज को कर दिया जाओ वापस घर के अंदर। एक बड़ी विकेट गॉन हो रही है पिरकुन की जिनका नाम है इस बार देखा जाए जयेश। स्कोर है 11-11 और इस ओवर की गेंदें बची हुई है। स्कोरर मेरे हिसाब से 4 और नए बल्लेबाज अभिजीत। जरा अक्षर नीट काढ रे ते काय बोलणार तुम्हाला। अक्षर म्हणजे कदा सुटसुटीत पाहिजे। तू तेलगू लिहितेस माणसं आपण मराठी कसं असते। नेरुल 11 स्कोर। ओवर द विकेट शॉट ऑफ लेन कैच इट आउट गॉन खिलाड़ी। विकेट नंबर इस बार का तीसरा गिरता हुआ पिरकुन टीम का। थोड़ा सा टॉप ऑर्डर टूटा है यहाँ। आणि 9 चेंडू आणि विजयासाठी 38 धावा।
कप्तान मैदान के अंदर। और ढेर सारी शुभकामनाएं हैं उड़न क्रिकेट पंच एसोसिएशन के सचिव और एक जबरदस्त क्रिकेटर और शानदार अंपायर या तुकाराम गावंड सर की तरफ से ढेर सारी शुभकामनाएं पिरकुन टीम के लिए। लेकिन अभी कुछ ना कुछ करके हमला करना पड़ेगा। मारधाड इम्पॉर्टंट आहे। मॅच ढिली झाली ना की माणसाचा मन बाजूला जातो। बघा ते शरद दादा डायरेक्ट फेसबुक वर गेला फोटो। ओ जकड़ के रखे, जकड़ पक्की हो रही गेंदबाजी की। अब तो 8 गेंदे और जीतने के लिए 33। शॉट है लेकिन मिस टाइम है। कैच ड्रॉप जरूर, दूसरे के लिए भागने जा रहे हैं और 2 रन मिलेंगे। 2 रनों के साथ पिरकुन टीम का स्कोर आगे बढ़ता है। 13 7 चेंडू 36 धावा। याचा गणित कच्चा आहे स्कोरचा। और ये देखिए आगे गेंद को फेंका गुड ओवर। संदेश ने इस ओवर में नाकाबंदी की और 2 सफलता हासिल किया अपने टीम के लिए। 2 रन देके गुड बॉलिंग संदेश। 7 चेंडू आणि विजयासाठी 36, 6ला 7 छक्के। अतिश 6 चेंडू आणि विजयासाठी 36 धावा। सूर्य दादाचा पोट बघा कसा आहे मजबूत। किती वर्ष तसाच। और छक्का जाएगा लगता है। नहीं, विकेट जाएगी आउट। विकेट नंबर याद देखा जाए मेरे हिसाब से 4था गॉन। पिरकुन वाले आ रहे और जा रहे। क्रिकेट में सबसे कठीण बात एक ही है, लक्ष्य का पीछा कर। तुम्ही धावांचा पाठलाग करण्यामध्ये जर सक्सेसफुल झालेत ना तुम्ही जिंकलेत। आमचे दीपक सर बघा विंदने आणि तिकडं कंठवली जवळ पाठलाग परफेक्ट, काम फिनिश। तुम्ही मी लांबणीवर गेलो, नुकसान झालं माझं। जवळ महत्वाचं आहे, करायला काय पाहिजे। 2 अंपायर कसे आहेत बघा, एक पतला और एक बॉडी से तगड़ा। हाँ, पेट में ताकत है और नीचे भी ताकत है। काय घेईल कॅच तो, हिम्मत तरी आहे कॅच घ्यायची। त्याच्या वरनं गेलाय बॉल डायरेक्ट, मला दिसला नाही इथून। अरे असंच सिक्सर जेव्हा मी कॉलेजमध्ये मारत होतो मागून सगळ्या मुली बॉलची। ओ व्हाट अ शॉट यार। धावा झाल्यात 19 अर्थात 19 4ला 30। तिकडे बाउंड्री होईल वाटते, चौकार। मग यांना मागा का ठेवलेत? अशा माणसांना पुढेच पाठवायचं जे ठोकणारे असतात ते। आणि संघाची धावसंख्या 23च्या घरात। आता 3 चेंडू शिल्लक आहेत। प्रत्येकीला मात्र ठोकलाय त्यानं चौकार। और ये छक्का जाएगा लगता है। क्या कैच होगी? कैच। थोड़ा सा स्लो रन का प्रयोग किया, गति परिवर्तन वाली बॉल। गुड बैटिंग मिस्टर रुपेश। आणि आता मात्र शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि धावा पाहिजे त्या 26। जवळ मात्र सुपर 5 क्वालिफाय मॅच। अगदी रुद्र स्पोर्ट मानकेश्वर केगाव संघ सज्ज होईल असं वाटतंय, परंतु बघूया। उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे। 2ला 26 कठीण आहे।
2ला 13-14 असं जर काहीतरी झालं पण असतं आणि या जर 26 धावा काढल्या तर केगाववाले गावात राहणारच नाही, असं होणार नाही आहे. पण बघूया, दुसऱ्या देशात जायला लागेल त्याला. पण कारण गुड्डू तसं काय करणार नाही, पण ते बोलायला लागतो आपल्याला. यावेळी गतीनं टाकला बॉल, औपचारिकता बाकी, अर्थात हा सामना जवळजवळ सुपर 5 क्वालिफाय मॅच हा सामना जिंकला असं म्हणायला हरकत नाही. रुद्र स्पोर्ट मानकेश्वर केगाव संघ शेवटचा एक चेंडू 26 धावा आणि इकडे मात्र कॅच आउट. 3 विकेट घेतल्या तिकडं प्रतीक गुड्डूने आणि चांगली गोलंदाज. चला आपण सर्वांनी जाताना सावकाश जा. आणि रुद्र स्पोर्ट मानकेश्वर केगाव संघ सुपर 5 क्वालिफाय झालेला संघ अभिनंदन आणि हार्डलक फिरकुल संघ. आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जाईल प्रतीक